श्रद्धा, मी आत्ता मुंबईला पोचतेय, पण मुंबईला पोचण्याआधी मला बुलेटिनच्या सगळ्या अपडेट्स हव्यात. ओके, कीप मी इन लूप. या. कृष्णाई, मुंबई ते कोल्हापूर प्रवासातही तुझं काम चालूच आहे ना कौशिकी? सॉरी, पण हो. मग आज काय कोल्हापुरातच राहणार का? तुम्हाला खरं सांगू कृष्णाई, माझी ना राहायची खूप इच्छा होती. पण माझा भाऊ आहे ना, त्याच्या बायकोचा वाढदिवस आहे, त्यासाठी मला मुंबईला जावंच लागेल. आणि मी म्हणलं की मी कोल्हापुरात आली आहे आणि कृष्णाईच्या खानावळीत जेवले नाही, मग कोल्हापुरात येण्याचा काय फायदा आहे? आणि मला 100% खात्री होती, किती रात्र झाली असली तरी कृष्णाईच्या खानावळीत कोणीही उपाशी राहत नाही. म्हणून आले. अजून स्वयंपाक करून आणू का तुला? नाही नाही नाही, अजिबात नको. म्हणजे ह्यातच पोट भरेल. आणि खरं तर तुमची माया आणि तुमची आपुलकी यातच माझं पोट भरेल. कारण तुम्ही इतक्या प्रेमाने आणि इतक्या आपुलकीने खायला घालता. एखादी आई आपल्या लेकराला कसं वाढते, अगदी प्रेमाने, तसं तू सगळ्यांना वाढतेस. आणि म्हणूनच मन तृप्त होतं. तूही माझी लेकच आहेस की. म्हणजे काय, मी तुझी लेक आहे, पण कोल्हापुरात माझ्या 2 आई आहेत. एक आई अंबाबाई आणि दुसरी माझी कृष्णाई. बरं कृष्णाई, तुझ्या लेकी कशा आहेत ग? सौदामिनी राईट? हा, ती खो खो खेळते ना? खेळात बी लई हुशार आहे आणि अभ्यासात पण हुशार आहे बघ. अरे वा. आणि गौरी, ती कलेक्टरचा अभ्यास करते. ती कलेक्टर होणार बघ. कसं चाललाय अभ्यास? दिवस रात्र अभ्यास करते, खूप मेहनत घेते बघ. ऑफकोर्स. आणि शारदा तर काय, तुझी सावलीच आहे. शारदा लई गुणी आहे माझी. तिच्या हाताला अशी चव आहे ना, खानावळीचं सगळं सांभाळते. तिची लई मदत होते मला बघ. पण खरं सांगू कृष्णाई, तुमच्या लेकी फार गुणी आहेत खरंच. आणि मला माझ्या बहिणींचा खूप अभिमान आहे. आणि माझाही माझ्या लेकीवर खूप जीव आहे. आणि मी आता बघ, अगं जेवण गार होतंय. सॉरी, पण मला हा कॉल घ्यावा लागेल. सॉरी. हा श्रद्धा, बोल. काय? रेप पार्टी कुठे? आणि ही रेप पार्टी कोणी ऑर्गनाइज केली? मला सगळ्या अपडेट्स हवे. ओके, या.